नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आशययुक्त अध्यापन पद्धती भूगोल या विषयातील पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती हा भाग अभ्यासणार आहोत. पाठ्यक्रम कशाला म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर एखाद्या विशिष्ट इयत्तेसाठी भूगोल विषयाचा नेमलेला अभ्यास म्हणजेच भूगोल विषयाचा पाठ्यक्रम होय. मग या विशिष्ट इयत्तेसाठी भूगोल विषयामध्ये नेमके कोणकोणते घटक असले पाहिजे किंवा नेमका कोणता अभ्यास असला पाहिजे हे निश्चित करण्यासाठी काही पद्धती आहेत. या पद्धतींनाच पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती असे म्हणतात. या एकूण 3 पद्धती आहे. पहिली समकेंद्री पद्धत, दुसरी प्रादेशिक पद्धत आणि तिसरी जी आहे ती घटक पद्धती. आणि या तिघांची मिळून एकत्रितरित्या मिश्र पाठ्यक्रमाची पद्धती ही सुद्धा एक तयार झालेली आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाच्या या 3 पद्धती सांगितल्या जातात. तर या पद्धतींची माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. पहिली पद्धती समकेंद्री पद्धत, यालाच इंग्रजीमध्ये कॉन्सेंट्रिक मेथड असेही आपण म्हणतो. भूगोल विषयाचा जो काही पाठ्यक्रम आहे हा बऱ्याच अंशी या पद्धतीतून तयार झालेला आहे, म्हणजेच समकेंद्री पद्धतीतून तो तयार झालेला आहे. मग आता समकेंद्री पद्धत या पद्धतीच्या नावातच याचा अर्थ दडलेला आहे. इथे केंद्र असं हा जो काही शब्द आहे हा इथे आपल्याला थोडासा आवर्जून लक्षात घ्यायचा आहे. तर ही जी काही पद्धती आहे तर या पद्धतीमध्ये भूगोल विषयाचा जो काही आशय आहे तर या आशयातला एखादा विशिष्ट भाग हा केंद्र मानून त्याच्या अवतीभोवती किंवा त्याच्या पुढच्या इयत्तांमध्ये त्याचा व्यापक असा भाग आलेला असतो. थोडक्यात जर सांगायचं झालं, आपण उदाहरणच या ठिकाणी घेऊया. इयत्ता 5वीचा वर्ग तुम्ही लक्षात घ्या. तर या इयत्ता 5वीच्या वर्गाला चंद्र, तारे किंवा मग सूर्यमाला असा आशय आलेला दिसतो. म्हणजेच काय की केंद्र काय मानलेलं आहे या ठिकाणी, तर खगोलशास्त्रातला हा सूर्यमालेचा भाग. तर या आशयाला केंद्र इथे मानलेलं आहे. मग याचाच पुढे भाग इयत्ता 6वी, 7वी, 8वी किंवा आणखी 9वी या पुढच्या वर्गांमध्ये या सूर्यमालेतल्या काही ग्रहांचा अभ्यास आलेला आहे. उदाहरणार्थ इयत्ता 6वी, 7वीमध्ये खगोलशास्त्राच्या भागामध्ये किंवा मग या सूर्यमालेच्या संदर्भामध्ये पृथ्वीच्या ज्या गती आहेत त्या गती आलेल्या आहेत. अक्षवृत्त, रेखावृत्त हे आलेले आहेत. आणखी थोड्याशा पुढच्या वर्गाचा जर विचार केला तर त्यामध्ये या गतींचे जे काही परिणाम आहेत ते आलेले आहेत. ऋतुचक्र आलेलं आहे किंवा विविध प्रकारचे ऋतू आहेत त्या ऋतूंचा अभ्यास आलेला आहे. म्हणजे काय, तर लहान वर्गाला त्याची थोडीशी तोंड ओळख असते आणि पुढच्या वर्गांना त्याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. तर अशा स्वरूपाचा ज्या ठिकाणी आपल्याला पाठ्यक्रम दिसतो किंवा या पाठ्यक्रमातला अभ्यास दिसतो तर त्यावेळी आपल्याला असं म्हणता येईल की इथे समकेंद्र पद्धत वापरलेली आहे. मग आता यावरून तुम्हाला काय लक्षात आलं, समकेंद्र पद्धत म्हणजे काय की भूगोलाचा जो आशय आहे तर या आशयामध्ये खूप विविध प्रकारच्या अशा गोष्टी आहेत. विविध अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये अनेक शाखांचा अभ्यास यामध्ये आलेला आहे. तर त्यापैकी विशिष्ट एका भागाला केंद्र मानलेलं आहे. आता जसं आपण मागच्या उदाहरणात बघितलं की खगोलशास्त्रातलं सूर्यमाला ही इयत्ता जर 5वीला त्याची तोंड ओळख दिली असेल तर पुढच्या वर्गांना त्याची डीपमध्ये माहिती दिलेली असते. म्हणजे जसा विद्यार्थ्याचा वयोगट वाढेल त्यानुसार त्या अभ्यासाची सखोलता ही पुढच्या वर्गांना वाढवलेली असते. तर अशा रीतीने ही समकेंद्री पद्धती आहे. मग या संपूर्ण विवेचनाचा भाग जो आहे तो एका आकृतीमध्ये आपल्याला दर्शविता येतो, तो या पद्धतीने. आता या आकृतीमध्ये समकेंद्र दिसतं आपल्याला किंवा एका विशिष्ट भागामध्ये केंद्र दिसतं आहे. तर हा जो काही केंद्र भाग आहे तर या केंद्र भागाला जो आशय आलेला असेल तर त्या आशयाला पुढच्या वर्गांकडे
ताणत गेलेले आहेत. म्हणजे ताणत गेलेत याचा अर्थ काय, की त्याचं स्वरूप त्यांनी व्यापक केलेलं आहे. फक्त एकाच वर्गामध्ये सर्व शिकवून आपल्याला मोकळं या ठिकाणी होत नाही, किंवा समकेंद्री पद्धतीमध्ये संपूर्ण एकाच वर्गामध्ये अशा स्वरूपाचा अभ्यास हा केला जात नाही. तर या ठिकाणी काय आहे, की हळूहळू पुढच्या वर्गामध्ये त्याची सखोलताही वाढवलेली असते. जसं या आकृतीमध्ये इयत्ता 1ली ते 7वीचे वर्ग दिलेले आहेत. तसं आपण भूगोलाचा जो आपला अभ्यासक्रम आहे हा जर इयत्ता 5वी ते 10वीच्या या वर्गांमध्ये बघितला तर बरेचसे घटक जे आहेत तर ते या आलेले आहे असं लक्षात येतं. मग याच्या दाखल आपण आणखी काही ज्या गोष्टी आहेत किंवा एखादी उदाहरण इथे आपण लक्षात घेऊया. आता हा इयत्ता 6वीचा वर्ग आहे. इयत्ता 6वीच्या वर्गाचं जे पुस्तक आहे भूगोलाचं, तर त्याचं पहिलं पेज इथे आणलेलं आहे. यामध्ये आपल्याला दुसरा जो काही भाग दिलेला आहे प्राकृतिक भूगोलाचा, तर यामध्ये हवा, हवामान आणि तापमान या 3 संकल्पनांचा अभ्यास मुलांना करायचा आहे. वर्ग कोणता आहे? 6वीचा. तर या तिन्ही संकल्पनांची केवळ तोंड ओळख किंवा एक थोडीशी जुजबी माहिती या भागामध्ये दिलेली आहे इयत्ता 6वीच्या. मात्र पुढचा जो काही वर्ग येतो इयत्ता 7वीचा, तर त्याच्यामध्ये ही माहिती थोडीशी वाढलेली दिसते. मग आता हा 7वीचा वर्ग आहे, तर या 7वीच्या वर्गाला हवा, हवामान आणि तापमान हे त्यांनी अभ्यासलेलं होतं. आता या ठिकाणी ते काय अभ्यासत आहेत, तर इथे वारे आणि वाऱ्यांचे प्रकार ते अभ्यासत आहेत. तुम्हाला दिसतंय की हा जो काही वर्ग आहे इयत्ता 7वीचा, तर या 7वीच्या वर्गामध्ये एक मिनिट, प्राकृतिक भूगोलाचा हा दुसऱ्या क्रमांकाचा घटक दिलेला आहे आणि त्यामध्ये वारे आलेलं आहे किंवा त्याच्यावरती वायुभार आलं आहे. म्हणजे सुरुवातीला त्यांनी फक्त हवा, हवामान आणि तापमान हे अभ्यासलेलं होतं, पण आता हवेचा दाब जो आहे तर या दाबाच्या संदर्भातली डिटेल माहिती अभ्यासलेली आहे. किंवा जो वायुभार आहे त्याला आपण हवेचा दाब म्हटलेलं होतं, तर तो इथे अभ्यासलेला आहे असं एकंदरीत दिसतं. आणि पुढे वाऱ्याचे प्रकार या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. तर एकंदरीत इथे तुम्हाला काय लक्षात येतं आहे, की हळूहळू याचा जो काही डीप अभ्यास आहे किंवा ज्याची जी काही सखोलता आहे तर ती पुढच्या वर्गांमध्ये आलेली आहे. मग आता ह्या 7वीच्या वर्गानंतर पुढचा जो काही वर्ग आहे तो इयत्ता 8वीचा. मग आता इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये या विद्यार्थ्यांना काय शिकायचं आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी दिसतं. एक मिनटं, थोडं झूम आपण करूया. तर इथे आपल्याला काय दिसतंय, की इथे आणखी थोडासा डीप अभ्यास हा वाढवलेला आहे. हवेची जी अंग आहे तर त्या संदर्भामध्ये याचा अभ्यास आणखी डिटेल वाढवलेला आहे. तर अशा रीतीने एका वर्गामध्ये थोडीशी माहिती दिलेली जाते आणि त्याच्या हळूहळू वरच्या वर्गांना त्याचा डिटेल अभ्यास हा करून दिला जातो. तर अशा रीतीने हा जो काही अभ्यास आहे तर हा आपल्याला वाढता दिसतो. आपण काय बघितलं उदाहरणामध्ये, इयत्ता 6वीला हवा, हवामान आणि तापमान याची माहिती होती. इयत्ता 7वीला वायुभार आणि वारे हा भाग आला आणि इयत्ता 8वीला तुम्हाला उजव्या हाताचा जो काही रकाना आहे वरचाच, तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की सांद्रीभवन आहे, बाष्पीभवन आहे, याचा अभ्यास दिलेला आहे. किंवा आर्द्रता काय आहे, आर्द्रतेचे प्रकार आहे. तर हा जो भाग आहे हा यामध्ये आलेला आहे. म्हणजे वर्ग वाढला की त्यातली सखोलता ही वाढत जाते असं आपल्याला लक्षात येतं. तर एकंदरीत तुम्ही जितक्या पण वर्गांचा पाठ्यक्रम लक्षात घ्याल त्या प्रत्येक पाठ्यक्रमामध्ये तुम्हाला अशा स्वरूपाचा एखादी घटक हा आलेला जर असेल तर तो आपल्याला काय सांगतो, की हा समकेंद्र पद्धतीतनं आलेला आहे. तर अशा रीतीने ही समकेंद्री पद्धती आहे. आता या समकेंद्री पद्धतीचे काही फायदे सांगितलेले आहेत. पहिला फायदा, की आशयाची पुनरावृत्ती जी आहे
तर ती होत असल्याने ज्ञानाचं दृढीकरण होते. जसं आता मी तुम्हाला उदाहरण देत असताना त्याचं कितीतरी वेळेस त्याचं पुन्हा पुन्हा तेच आलं. म्हणजेच काय, तर एक घटक जो आहे तो आपल्याला जो आपण मागच्या इयत्तेत झालेला असतो त्याचाच काही भाग पुढे आलेला असतो आणि पुन्हा त्याचाच काही भाग हा पुढच्या इयत्तेमध्ये. म्हणजेच काय, तर त्या ज्ञानाचं दृढीकरण होतं. म्हणजेच जो काही आशय आहे त्याचं पुन्हा पुन्हा त्या विद्यार्थ्यांना ज्ञान मिळत असतं. दुसरा फायदा दिला आहे की आशयाचा उपयोजनाकरिता विद्यार्थ्यांना प्रवृत्त होत जातो. मग आशयाचा उपाययोजना म्हणजे काय, तर जो काही आशय विद्यार्थ्यांनी शिकलेला आहे तर त्या आशयाचं प्रत्यक्ष जीवनामध्ये ते कसं त्याचा उपयोग करू शकतात, तर यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केलं जातं समकेंद्री पद्धतीमुळे. कारण त्यांनी आधीच्या वर्गात थोडाफार शिकलेला असतो आणि म्हणून त्यानुसार त्यांना त्याचं उपयोजन करता येतं का हेही पाहिलं जातं. पुढच्या भागात म्हटलं की पूर्वज्ञानामुळे पुढील कठीण आशय जो आहे तो समजण्यास सुलभ होतो. समकेंद्रामुळे वेळेची बचत होते. ही पद्धती मानसशास्त्रावर आधारलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्याच्या वयोगटाचा, क्षमतांचा विचार हा होत असतो. हा एक फायदा आहे. पुढे म्हटलं की वाढ आणि विकास या मानसिक व शारीरिक घटकांचा विचार करून अभ्यासक्रमाची मांडणी केलेली असते. तर याला मानसशास्त्रीय आधार आहे, हेच त्याचं एक फायदा आहे. आणि शेवटी इथे म्हटलं आहे की सोप्याकडून कठीणाकडे किंवा अंशाकडून भागाकडे या अध्यापन सूत्राचा वापर या समकेंद्री पद्धतीमध्ये वापरलेला आहे. आता याच्यानंतरची पुढची पद्धती आहे ती म्हणजे प्रादेशिक पद्धती. आता प्रादेशिक पद्धती यामध्ये निश्चितच विशिष्ट प्रदेशाचा अभ्यास हा केलेला असतो. यामध्ये प्रामुख्याने त्या प्रदेशाचे नैसर्गिक आणि राजकीय अशा दोन्ही भागांचा अभ्यास हा केला जातो. कधीकधी फक्त नैसर्गिक प्रदेशांचा अभ्यास आणि कधीकधी त्या प्रदेशाच्या अभ्यासामध्ये राजकीय भागसुद्धा आलेला असतो. तर एकंदरीत प्रादेशिक पद्धती ही सुद्धा पाठ्यक्रम रचनेची पद्धती आहे. सध्याच्या सिलेबसमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रदेश आलेले दिसत नाही, पण तुम्ही याच्यापेक्षा पूर्वीचा जर अभ्यासक्रम बघितला किंवा तुम्ही स्वतः जो अभ्यास केलेला आहे भूगोलाचा शालेय जीवनामध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला काय लक्षात येईल की तुम्ही विविध प्रकारचे प्रदेश अभ्यासलेले होते. एकतर सुरुवातीलाच तुम्ही इयत्ता 5वीला भारत हा देश शिकला असणार आपला. त्याच्यानंतर इयत्ता 6वीला तुम्ही आशिया खंड शिकलेला असाल. आशिया खंडामध्ये पण भारत आणि भारताशेजारील देश याचा अभ्यास होता. किंवा मग आणखी इयत्ता 7वीपासून वेगवेगळे खंड होते. आफ्रिका, अमेरिका, त्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, नंतर ऑस्ट्रेलिया खंड होता. असे विविध प्रकारचे खंड याचा तुम्ही त्या काळामध्ये अभ्यास केलेला असेल. म्हणजे जुन्या सिलेबसमध्ये या पद्धतीचा पाठ्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केलेला होता. मात्र आताच्या सिलेबसमध्ये त्याचा वापर हा इतका झालेला नाही आहे असं लक्षात येतं. इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये नैसर्गिक प्रदेश आलेले आहेत, पण मात्र हे जे नैसर्गिक प्रदेश आहे हे एकाच इयत्तेमध्ये आलेले आहेत आणि त्याचाही डिटेल अभ्यास दिलेला नाही आहे आणि म्हणून ही पद्धती फार आता सध्या वापरलेली नाही आहे ह्या सिलेबसमध्ये असं एकंदरीत लक्षात येतं. परंतु जिथे भूगोल आहे तिथे प्रदेशाचा अभ्यास हा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि म्हणून जेव्हा केव्हा प्रदेशांचा वापर पाठ्यक्रमामध्ये येईल तेव्हा तो प्रादेशिक पद्धतीला धरून आलेला असेल, यात शंका नाही. मग यानंतर आपल्याला या पेजवरती दिसते, जसं मी म्हटलं इयत्ता 6वीला वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक प्रदेश दिलेले आहेत. एवढाच अभ्यास इथे आढळतो. जसं टुंड्रा प्रदेश आहे, तैगा प्रदेश आहे, गवताळ प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश. गवताळ प्रदेश पण हा सुदाम प्रकारचा आणि त्याच्यानंतर विषुववृत्तीय प्रदेश. तर विषुववृत्तापासून तर दोन्ही ध्रुवापर्यंतचे विविध प्रकारचे जे काही नैसर्गिक प्रदेश आहे तर त्यांची एक त्रोटक माहिती या इयत्ता 6वीच्या पाठ्यक्रमामध्ये आलेली आहे आणि मात्र पुढे कुठल्याच प्रकारचा प्रदेश आपल्याला आढळून येत नाही. आणि मग एकदम 10वीला भारत आणि ब्राझील यांचा अभ्यास आहे या प्रदेशाचा, परंतु ती वेगळी पाठ्यक्रम रचनेची पद्धती आहे, ती आपण पुढे पाहणार आहोतच. तर अशा रीतीने प्रादेशिक पद्धतीमध्ये विशिष्ट प्रदेशांचा अभ्यास हा केला जातो. या प्रादेशिक पद्धतीलाच दुसरं नाव दिलेलं आहे रेषीय पद्धती. मग रेषीय पद्धती का म्हटलेलं आहे, कारण
एका विशिष्ट लाईननेस किंवा एका विशिष्ट रांगेनेच याचा अभ्यास हा पूर्वीच्या सिलॅबसमध्ये केलेला होता. जसं मी तुम्हाला म्हटलं की इयत्ता 5वीला भारताचा अभ्यास होता, इयत्ता 6वीला आशिया खंड ज्यामध्ये आपला भारत देश येतो, आणि मग पुढे 7वी 8वी या वर्गांना इतर खंडांचा अभ्यास दिलेला होता. म्हणून यालाच रेषीय पद्धती असं सुद्धा म्हटलं जातं. तर आपला जो पाठ्यक्रम आहे हा तयार करण्यासाठी या पद्धतीचा वापर हा करत असताना आपल्याला लक्षात येतो. मग आता याच्यानंतरची पुढची पद्धती आहे, याचे काही फायदे दिलेले आहेत. याच्यानंतरची पुढची पद्धती इथे म्हटलं आहे घटक पद्धती. मग ही जी काही घटक पद्धती आहे तर याचा अर्थ म्हणजे काय की एक विशिष्ट पूर्णच्या पूर्ण घटक हा केंद्र मानून त्याच्याभोवतीच विशिष्ट इयत्तेचा संपूर्ण पाठ्यक्रम हा रचला जातो. समकेंद्री पद्धत आणि घटक पद्धतीत फरक कोणता आहे हे लक्षात घ्या. इथे पण केंद्र आहे, तिथे पण केंद्र आहे, पण समकेंद्रामध्ये एखाद्या विशिष्ट आशयाला केंद्र मानलेलं असतं आणि त्याचा पुढच्या वर्गांना अभ्यास आलेला असतो. घटक पद्धतीमध्ये एक आशयाचा एक भाग केंद्र मानलेला असतो, परंतु त्याच इयत्तेमध्ये संपूर्ण तो घटक शिकविला जातो. त्याला घटक पद्धती असं म्हणतात. पाठ्यक्रम रचनेची ही एक महत्त्वाची पद्धती आहे आणि सध्या चालू असलेल्या सिलॅबसमध्ये इयत्ता 10वीचा जो काही पाठ्यक्रम आहे, इयत्ता 10वीच्या पाठ्यक्रमामध्ये घटक पद्धतीचाच वापर केलेला आहे असं लक्षात येतं. मग घटक पद्धतीत आपण काय पाहिलं की एका संपूर्ण घटकाचा अभ्यास एका विशिष्ट इयत्तेमध्ये आणला जातो. मग आता इयत्ता 10वीला कोणता विषय आहे, कोणता घटक दिला आहे, तर तुम्ही बघितलं असेल भारत आणि ब्राझील या 2 देशांचा तुलनात्मक स्वरूपाचा अभ्यास या 10वीच्या पाठ्यक्रमामध्ये आहे. आणि म्हणून इथे आपण काय म्हणणार आहोत की या ठिकाणी घटक पद्धतीचा वापर हा केलेला आहे. इथे अनेक उदाहरणं दिलेली आहेत, पण सध्या चालू स्थितीमध्ये आपल्या सिलॅबसमध्ये किंवा आताच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 10वीचा आपल्याला अभ्यासक्रम हा लक्षात येतो. मागच्या काही काळामध्ये इयत्ता 12वीचा पण होता, ज्यामध्ये संपूर्ण जगाचा अभ्यास केलेला होता, मानवी भूगोलाचा अभ्यास केलेला होता. तर एक विशिष्ट घटक इथे केंद्र मानलेला होता, त्याप्रमाणे इयत्ता 10वीचा अभ्यासक्रम या ठिकाणी आढळतो. तर अशा सर्व दृष्टिकोनातनं या 3ही पद्धती खूप महत्त्वाच्या असतात ज्यावेळी अभ्यासक्रम तयार केला जातो. तर अभ्यासक्रम तयार करण्यासाठीचं जे काही विशिष्ट मंडळ असतं, तर हे मंडळ या पद्धतींचा अभ्यास करतं आणि मग या पद्धतींना धरून कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा आणि त्या पद्धतीला लक्षात घेऊन विविध प्रकारचा आशय हा पाठ्यक्रमामध्ये आलेला असतो. तर या 3ही पद्धती खूप महत्त्वाच्या आहेत. बरेचदा या 3 पद्धतींचा एकत्रितरित्यासुद्धा आपल्याला अभ्यास झालेला म्हणजे पाठ्यक्रमामध्ये आलेल्या दिसतात. तर ती मिश्र स्वरूपाची पद्धती आहे, परंतु मुख्य कोणत्या आहेत? समकेंद्री पद्धती, प्रादेशिक पद्धती आणि घटक पद्धती.